नमस्कार मंडळी. आपण अनेकदा विचार करतो की माझ्याकडून खूप चुका होतात. मी देवाची भक्ती कशी करू शकेन? किंवा मला संसारात इतकी दुःख का आहेत? महाराजांनी आजच्या प्रवचनात ह्या प्रश्नांची अतिशय सुंदर उत्तरं दिली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या चुकांकडे बघण्याचा देवाचा दृष्टिकोन काय असतो आणि आपण आनंदी कसं राहू शकतो. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 24 फेब्रुवारी. भक्त आणि परमात्मा एक रूपच असतात. महाराज म्हणतात, जेव्हा एखादं लहान मूल चालायला शिकताना पडतं किंवा बोबडं बोलतं तेव्हा त्याच्या आईवडिलांना राग येत नाही, उलट कौतुक वाटतं. तसेच आपण जेव्हा संसारात चालताना अडखळतो तेव्हा भगवंताला आपल्या चुकांचा राग येत नाही, उलट आपण त्या चुका सुधारण्यासाठी जे प्रयत्न करतो त्याचं त्याला कौतुक वाटतं. गुरु जेव्हा म्हणतात की तुझे मागचे दोष गेले, आता पुढे नीट वाग, तेव्हा त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. जुन्या चुकांचा विचार करत बसण्यापेक्षा नामाचा आधार घ्यावा. महाराजांनी नामाला एका औषधाची उपमा दिली आहे. जसं औषध थेंब थेंब पोटात जावं लागतं तसं नाम अखंड घ्यावं. अगदी ऑफिसमध्ये काम करतानाही नाम सोबत असावं. विद्वान असो वा अडाणी, श्रीमंत असो वा गरीब, नाम सर्वांसाठी सारखंच काम करतं. जसं औषधासोबत पथ्य लागतं तसं नामासोबत विषयांचा हट्ट न धरण्याचं पथ्य पाळलं की गुण लवकर येतो. आपण अनेकदा देवाकडे हट्ट धरतो. महाराज म्हणतात, एखादा मुलगा विहिरीत उडी मारण्याचा हट्ट धरत असेल तर बाप त्याला मारून बाजूला करेल, पण पडू देणार नाही. तसेच देव आपल्या काही इच्छा पूर्ण करत नाही, कारण त्यात आपलं हित नसतं. सामान्य माणूस काही मिळालं नाही की दुःखी होतो. खरा भक्त तो कितीही दरिद्री किंवा आजारी असला तरी समाधानी असतो, कारण त्याला कशाचीच आस नसते. तो परमात्म्याच्या इच्छेत आपली इच्छा विरघळून टाकतो. आजारातून उठलेल्या माणसाला चालण्यासाठी जशी काठी लागते तसं संसारात वावरताना आपल्याला सगुण भक्तीची गरज असते. मीपणाचा विसर पडणं हीच खरी भक्ती. जेव्हा मी संपतो तेव्हा फक्त परमात्मा शिल्लक राहतो. भगवंताकडे एकच मागणं मागा, देवा तुझी कृपा असू दे, आणि तुझी कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे. तर मंडळी, आजच्या प्रवचनाचा सार हाच की आपल्या संसारालाच देवाचं रूप द्या. जो नामात राहतो त्याला आयुष्याचा कंटाळा कधीच येत नाही. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम, जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम, जय जय